मित्रांनो, हे 4 लोक तुमचे कितीही जवळचे असले तरी तुमच्या आयुष्यात त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका, कारण हे 4 लोक दुसऱ्यांच्या बायका आणि संपत्तीकडे पाहून आपले हेतू भ्रष्ट करू शकतात. तर दुसऱ्यांच्या बायका आणि संपत्तीबद्दल इतके गर्विष्ठ असलेले ते 4 लोक कोण आहेत? पैसा पाहिल्याने आपले हेतू बिघडतात. म्हणून या गोष्टीतून आपण हे समजून घेऊया. एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 4 मुले होती. ते सर्व हळूहळू मोठे होत होते. शेतकऱ्याच्या 4 मुलांपैकी 3 मुले खूप हुशार होती, पण त्याचा धाकटा मुलगा कमी हुशार होता. पण त्याच्यात एक विशेष गुण होता. तो जेवढा कमी हुशार होता तेवढी त्याची शारीरिक शक्ती जास्त होती. तो खूप बलवान आणि निरोगी होता. एके दिवशी त्या शेतकऱ्याला वाटले, माझी 3 मुले बरेच हुशार आहेत आणि काही करून ते घर खर्च भागवतील, पण माझा धाकटा मुलगा कमी हुशार आहे आणि मला त्याच्या उदरनिर्वाहाची खूप काळजी वाटत आहे. मग खूप विचार करून त्याने ठरवले की माझ्या लहान मुलाला कुस्ती का शिकवू नये. तसेही त्याची शरीरयष्टी पैलवानासारखी आहे. आता त्या शेतकऱ्याने आपल्या धाकट्या मुलाला कुस्तीचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. त्याने त्याला अनेक चांगल्या पैलवानांविरुद्ध खेळवून सराव करून घेतला. शेतकऱ्याचा धाकटा मुलगा लवकरच एक शक्तिशाली पैलवान बनला. काळ हळूहळू सरत होता. काही काळानंतर शेतकऱ्याने आपल्या 3 थोरल्या मुलांची लग्ने लावून दिली. मुलांची लग्ने झाल्यावर 3 मुलांच्या बायकांना शेतकऱ्याच्या धाकट्या मुलाचा रात्रंदिवस हेवा वाटू लागला. त्या विचार करू लागल्या, हा धाकटा धीर काहीच काम करत नाही. तो दिवसभर फक्त खात खात पडून असतो आणि आमचे नवरे कामात व्यस्त असतात, तर तो मात्र नुसता बसून मजा करत होता. हे लक्षात आल्यावर शेतकऱ्याच्या 3 सुनांनी विभक्त होण्यासाठी वाद सुरू केला. जेव्हा त्यांनी विभक्त होण्याचा आग्रह धरला तेव्हा शेतकऱ्याने आपल्या धाकट्या मुलाचेही लग्न लावून देण्याचे ठरवले. असा विचार करून शेतकऱ्याने कसे तरी आपल्या धाकट्या मुलाचे लग्न ठरवले. सुदैवाने पैलवानाची पत्नी खूप सुंदर आणि हुशार होती. आजूबाजूच्या परिसरात तिच्या इतकी सुंदर स्त्री दुसरी कोणी नव्हती. आता आपल्या धाकट्या मुलाच्या लग्नानंतर कुटुंबात कोणताही वाद होऊ नये म्हणून शेतकऱ्याने आपल्या 4 मुलांना वेगळे केले. 4ही मुले वेगळी झाल्यावर शेतकऱ्याची 3 मोठी मुले, जे बरेच हुशार होते, तिघेही चांगले पैसे कमवू लागले. मात्र धाकटा मुलगा जो पैलवान होता, त्याचे संपूर्ण लक्ष फक्त चांगले खाण्यावर आणि रोज कुस्ती खेळण्यावरच केंद्रित होते. यामुळे तो लवकरच गरीब झाला. जेव्हा घर खर्च वाढू लागला तेव्हा पैलवानाची पत्नी त्याच्याशी रात्रंदिवस भांडू लागली. ती म्हणाली, तुम्ही काहीच काम करत नाही, दिवसभर नुसते पडून राहता. तुम्हाला चांगल्या अन्नाची गरज आहे. असे राहून आपण कसे जगणार? आता दोघी पती पत्नीमध्ये वाद निर्माण झाले. पैलवानाची पत्नी बरीच हुशार होती. थोडा विचार करून एके दिवशी तिने आपल्या पतीला या देशाच्या राजाकडे जाऊन नोकरी मागण्यास सांगितले. तो म्हणाला, तू काय म्हणत आहे? मला कोणतंही काम येत नाही. मी फक्त कुस्ती खेळू शकतो आणि खाऊ शकतो. मला दुसरं काहीच येत नाही. मग मला राजाकडे नोकरी कशी मिळेल? मी तिथे काय करणार? मग पैलवानाची पत्नी म्हणाली, सगळं माझ्यावर सोपवा. मी सांगते तसे करा. तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा की मला लाखो रुपयांच्या नोकरीची गरज आहे. असे सांगू नका की मला काहीच माहीत नाही. पैलवानाची पत्नी त्याचे सांत्वन करते आणि त्याला राजाकडे पाठवते. हृदयभंग झालेला पैलवान राजाच्या दरबाराकडे चालू लागतो. जेव्हा तो राजाच्या दरबारात पोहोचतो तेव्हा महाराजांनी पाहिले की त्यांच्या दरबारात एखाद्या पैलवानासारखी पिळदार आणि मजबूत शरीरयष्टी असलेला एक माणूस आला होता. त्याला पाहून महाराजांनी त्याला विचारले की तो का आला आहे? महाराज, मला नोकरी हवी आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, पण आधी तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही कराल, मग काय तुम्ही काय करू शकता? तेव्हा तो पैलवान म्हणतो, महाराज, तुम्ही हे करू शकता, तुमच्या राज्यात इतर कोणीही करू शकत नाही असे काम मी करेन, पण त्या बदल्यात मी तुमच्याकडून 1 लाख पगार घेईन. राजा म्हणाला, ठीक आहे, 1 लाख रुपये. राजाने आपल्या मंत्र्यांना विचारले, तुम्ही ते पैलवानाचे काम कराल? त्याच्याशी चर्चा केली आणि म्हटले की बघ, आमच्या आधी कोणी पूर्वज राजाने एका व्यक्तीला 1 लाख तकिया देऊन नोकरीवर ठेवले आहे की नाही? तेव्हा राजाचा मंत्री, जेव्हा त्यांनी जुन्या कागदपत्रांची तपासणी केली तेव्हा त्यांना आढळून आले की महाराजांच्या वडिलांकडेही 1 लाख होते. तकियाला कामावर घेतले. मंत्री म्हणाला, महाराज, तुमच्या वडिलांनीही 1 लाखावर कामावर ठेवले होते. आपल्या मंत्र्यांचे शब्द ऐकून राजा म्हणाला, ठीक आहे, तर आपणही 1 लकटियाला कामावर ठेवू. हा विचार ठेवून राजाने त्या पैलवानाला लकटिया म्हणून कामावर ठेवले आणि म्हणाले की जेव्हा आम्हाला तुमची गरज पडल्यास आम्ही तुम्हाला फोन करू, तोपर्यंत तुम्ही आमच्या गेस्ट हाऊसमध्ये राहू शकता. आता तो पैलवान त्या राजवाड्यात आराम करत होता आणि त्या दिवसापासून तो 1 लाख रुपयांचा पैलवान बनला. तो आता रोज कुस्ती खेळायचा, इकडे तिकडे फिरायचा आणि आरामात झोपायचा. असा वेळ हळूहळू जात होता. एके दिवशी राजा आणि त्याचा मंत्री त्या पैलवानाला म्हणू लागले की तू तुझ्या घरी गेला नाही, आम्हालाही तुमचे घर बघायचे आहे, म्हणून आम्ही तुमच्यासोबत येऊ.
महाराजांचा सल्ला मानून तो पैलवान राजा आणि त्यांच्या मंत्र्यांसोबत आपल्या गावाकडे निघतो. जेव्हा पैलवानाची पत्नी तिने पाहिले की राजा आणि मंत्री तिच्या घरी आले आहेत, म्हणून तिने त्यांच्यासाठी एक स्वादिष्ट जेवण तयार केले. स्वतःच्या हातांनी त्यांना वाढले. तेव्हा राजाची नजर पैलवानाच्या पत्नीवर पडली. त्या पैलवानाची पत्नी सुंदर होती, इतकी सुंदर होती की तिच्याकडे राणी सुद्धा फिकी पडत होती. हे पाहून राजाला आश्चर्य वाटले. जेवणानंतर राजा आणि मंत्री परत आले. आता राजाने मंत्र्याला विचारले, मंत्री महोदय, पैलवानाची पत्नी इतकी सुंदर आहे की तिच्यापुढे आपली राणी काहीच नाही. तेव्हा मंत्री म्हणाला, होय महाराज, पैलवानाची पत्नी सुंदर आहे, पण आम्ही काय करू शकतो? हा नशिबाचा खेळ आहे. काहींकडे सोनं असतं, काहींकडे पैसा. आमच्या नशिबात धुळीचा कणही नाही. राजा म्हणाला, मंत्री महोदय, आम्हाला त्या पैलवानाची पत्नी हवी आहे, म्हणून कृपया काही रणनीती सांगा. मंत्री म्हणाला, महाराज, मला थोडा वेळ द्या आणि मी काहीतरी उपाय शोधून काढेन. मी तुम्हाला सांगतो, त्या दिवसापासून राजा आणि त्याच्या मंत्र्यांनी त्या पैलवानाच्या पत्नीला ताब्यात घेण्याचा कट रचायला सुरुवात केली. काही काळ लोटतो आणि मग महाराजांची आई राजमाता आजारी पडतात, म्हणून राजाने तिच्यावर उपचार करण्यासाठी मोठ्या वैद्याला दाखवले, पण कोणताही वैद्य तिला बरा करू शकला नाही. मंत्र्यांच्या मनात एक योजना तयार झाली. पैलवानाची बायको मिळवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे त्या पैलवानाने म्हटले होते की कोणी जे इतर कोणीही करू शकत नाही ते मी करू शकतो. आज मला त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याची संधी मिळाली आहे. मंत्र्याने एक कट रचला. जेव्हा तो आपल्या योजनेवर पूर्णपणे समाधानी झाला, तेव्हा तो वैद्याकडे गेला आणि त्याला म्हणाला, वैद्यजी, जर तुम्ही आमच्या सल्ल्यानुसार राजमातेवर उपचार केलेत तर मी तुम्हाला 500 सोन्याची नाणी देईन. 500 सोन्याच्या नाण्यांचा प्रस्ताव ऐकून तो वैद्य लोभी झाला. त्याने विचारले, सांगा मंत्री महोदय, मला काय करायचे आहे? मंत्री म्हणाले, वैद्यजी, राजमातेच्या उपचारासाठी राजाकडे अशी एखादी गोष्ट मागा जी कुठेही मिळत नाही. 500 सोन्याच्या नाण्यांच्या मोहाने वैद्य म्हणाले, मंत्री महोदय, मी तेच करीन. त्यानंतर मंत्र्याने वैद्याला राजदरबारात आणले. त्याने राजाला सांगितले, महाराज, हे वैद्य अत्यंत आदरणीय आहेत. मी त्यांना दूरवरून आणले आहे. त्यांची राजमातेवर उपचार करण्याची इच्छा आहे. राजा म्हणाला, ही मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. राजाने तत्काळ त्या वैद्याला आपल्यासोबत राजमातेकडे नेले. वैद्याने मातेची नाडी तपासली आणि राजाला सांगितले की महाराज, तिच्यावर उपचार करणे आता शक्य नाही. ते हे ऐकून राजा भयभीत झाला आणि तो म्हणाला, वैद्यजी, काय झाले आहे? वैद्यजी म्हणाले, राजन, तुझी आई फक्त एक गोष्ट त्याचे निराकरण करू शकते. राजा म्हणाला, ते काय आहे ते मला सांगा. तेव्हा वैद्यजी म्हणाले, महाराज, ती खूप गोष्ट मोठी आहे आणि सहज मिळत नाही. राजा म्हणाला, तू मला खरं सांग, मी ते औषध कोणत्याही परिस्थितीत मिळवून देईन. मग वैद्याने समजावून सांगितले, महाराणी, जर तुम्ही 4 हुरांना बोलावून घेतले तर तुमच्या माता बऱ्या होऊ शकतात. 4 हुरांना बोलवल्यानंतर त्यांचे तेल काढा आणि महाराणींना ते तेल त्यांच्या शरीराला चोळायला सांगा. महाराणी आई लवकरच बरी होईल. वैद्याचे ऐकल्यावर राजा मनातल्या मनात म्हणाला, आपण तो प्राणी देवदूतांकडून नक्कीच आणला पाहिजे. मग राजाने विचारले की तो प्राणी कुठे मिळेल? तो म्हणाला, महाराज, हुरबिला हिमालयाच्या जंगलात आढळते. राजा म्हणाला, ठीक आहे वैद्यजी, तोपर्यंत तुम्ही आमच्या आईवर उपचार करा. मी आता दरबारात जाऊन हुरबिला आणण्यासाठी कोणाला तरी पाठवतो. राजा दरबारात परतला. त्याने आपल्या सर्व दरबारी सदस्यांना, मंत्र्यांना आणि सेनापतींना बोलावून विचारले की हुरबिला नावाच्या प्राण्याला परत आणू शकेल असा कोणी योद्धा आहे का? हे ऐकून काही ज्ञानी पुरुष विचारू लागले, महाराज, हा हुरबिला काय आहे? आम्ही यापूर्वी अशा कोणत्याही प्राण्याला ओळखत नाही. राजा म्हणाला, ते एका प्राण्याची प्रजाती असल्यासारखे वाटत होते, जो हिमालयाच्या जंगलात राहतो. राजाचे शब्द ऐकून सर्व दरबार शांत झाला, कारण राजा आजपर्यंत कोणाबद्दल तरी बोलत होता, त्याने तो प्राणी पाहिला नव्हता. आता राजा त्यांच्याकडे शांतपणे पाहत आपल्या मंत्र्याला म्हणाला, मंत्री महोदय, हे जमणार नाही. महाराणी मातेला वाचवण्यासाठी आपल्याला तो प्राणी परीशिवायच आणावा लागेल. तेव्हा मंत्री म्हणाला, महाराज, कोण पैलवान? नुसता बसून पगार घेतोय, तो कधी उपयोगी पडणार? त्याच्याकडून ही हुरबिला का घेऊ नये? त्याला बोलावून सांगा की 1 महिन्याच्या आत त्याला परत घेऊन ये, नाहीतर त्याला फाशी दिली जाईल. मंत्री पुढे म्हणाले, महाराज, जर पैलवान हुरबिला आणायला गेला तर तो कधीही परत येणार नाही, कारण हुरबिला इतका शक्तिशाली दुसरा कोणताही प्राणी नाही. महाराजांनी विचारले, याचा अर्थ काय? तेव्हा मंत्र्यांनी महाराजांना सांगितले की हळूहळू रचलेल्या सर्व षडयंत्राबद्दल. मंत्र्याचा कट ऐकून राजा खूप आनंदी झाला आणि म्हणाला, वा मंत्री महोदय, तुम्ही खूप छान काम केले. आम्हाला एक उपाय सापडला आहे. आपण उद्या त्यावर चर्चा करणार आहोत. हुरबिला आणण्यासाठी पैलवानाला पाठवा. जर तो रिकाम्या हाताने परत आला तर आम्ही त्याला फाशी देऊ आणि त्या पैलवानाच्या बायकोला आमची राणी बनवू. आता राजाने कोणताही विलंब न करता काही सैनिक पाठवून त्या पैलवानाला आपल्याजवळ आणले. त्याला दरबारात बोलवण्यात आले. पैलवान येताच राजा म्हणाला,
हे पैलवाना, तू बराच काळ पगार घेऊन रिकामटेकडे बसला आहेस. तू अजून आमच्यासाठी कोणतेही काम केलेले नाहीस. आता तुझ्यासाठी एक महत्त्वाचे कार्य आहे. पैलवान म्हणाला, महाराज, मी ते नक्कीच करीन. तेव्हा राजा म्हणाला, राणी मातेच्या शरीराला मालिश करण्यासाठी आपल्याला प्राण्यांशिवाय 4 हूर आणि त्यांच्यापासून काढलेले तेल लागेल, जेणेकरून आजार बरा होऊ शकत होता. राजाचे शब्द ऐकून तो पैलवान विचारात गढून गेला. महाराज, हे हूरबिला काय आहे ते मला कळत नाही. राजा म्हणाला, आम्हालाही माहीत नाही, पण हे फक्त तूच करू शकतोस, म्हणून आम्ही या कार्यासाठी तुझी निवड केली आहे. बराच विचार विनिमय करून तो पैलवान म्हणाला, ठीक आहे महाराज, कृपया मला थोडा वेळ द्या. तेव्हा महाराज म्हणाले, मी तुला 1 महिना देत आहे. जर तू एका महिन्यात 4 अंतःपुराणातून जाऊ शकलास, जर तुम्ही बिला आणण्यात अयशस्वी झालात, तर तुम्हाला फाशी दिली जाईल. महाराजांच्या शब्दाने घाबरलेला तो पैलवान त्यांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी हिमालयाकडे निघतो. वाटेत तो विचार करतो, मी असं काहीतरी करेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी या प्राण्याबद्दल कधी ऐकले नाही किंवा त्याला कधी पाहिलेही नाही. कदाचित माझ्या पत्नीला याबद्दल माहिती असेल, म्हणून हूरबिलाचा शोध घेण्यापूर्वी मी माझ्या पत्नीला भेटायला हवी. फक्त तीच या समस्येवर उपाय सुचवू शकते. आपण भेटायलाच हवं, कारण फक्त तीच या समस्येवर तोडगा काढू शकते. असा विचार करून पैलवान घरी परततो आणि आपल्या पत्नीला सर्व काही सांगतो. जेव्हा पैलवानाची पत्नी ही गोष्ट ऐकते, तेव्हा ती स्वतःशीच विचार करते, असा कोणताही प्राणी नाही. कदाचित महाराजांनी माझ्या पतीविरुद्ध काहीतरी कट रचला असावा. खूप विचार करून ती म्हणाली, ठीक आहे महाराज, महाराजांनी तुम्हाला 1 महिन्याचा वेळ दिला आहे. माझ्या माहेरी भरपूर अप्सरा उपलब्ध आहेत. तू माझ्या आई वडिलांच्या घरी जाऊन तिथेच राहा. मी निरोप पाठवेपर्यंत परत येऊ नकोस. मी माझ्या भावांना माझ्यासाठी हूरबिला आणायला सांगेन. हे ऐकून पैलवानाला खूप आनंद होतो आणि तो आपल्या सासरच्या घरी जातो आणि तो तिथे आरामात राहू लागतो. पैलवानाच्या पत्नीला वाटले, राजा नक्कीच तिच्या पतीला शोधायला येईल. परिस्थितीचा अंदाज घेऊन तिने आपल्या अंगणात 100 फूट खोल खड्डा खोदला आणि तिच्यावर कच्च्या दागिने विणलेली खाट टावली आणि तिच्यावर एक मखमली पलंग ठेवला. राजाला वाटले की पैलवानाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीशी बोलण्याची हीच उत्तम संधी आहे. पैलवानाच्या दारापाशी पोहोचल्यावर राजाने दार ठोठावले आणि हाक मारली. पैलवानाची पत्नी आली आणि तिने दार उघडले. राजाला दारात पाहून तिने विचारले, महाराज, यावेळी माझे पती घरी नाहीत, म्हणून तुम्ही बाहेरच थांबा. मी तुमच्यासाठी अन्न आणि पाणी घेऊन येते. राजा म्हणाला, अरे नाही नाही, मी बाहेर काय करू, मी तुमच्यासोबत आत येतो. त्याने पैलवानाच्या पत्नीला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. राजा कठोर आवाजात म्हणाला, हे सुंदरी, असे दिसते की तो पैलवान तुमच्याशी नीट वागत नाही. तो तुमच्याशी नीट कसा वागेल? तो तर दुसऱ्या कोणाचा तरी नोकर आहे. जर तुम्ही आमच्या महालाची राणी असता तर तुमचे आयुष्य किती सुंदर झाले असते. जेव्हा पैलवानाच्या पत्नीने राजाच्या तोंडून असे गोड शब्द ऐकले, तेव्हा तिला समजले की राजाचे हेतू वाईट आहेत आणि म्हणून त्याला धडा शिकवला पाहिजे. पैलवानाची पत्नी राजाला म्हणाली, महाराज, आत या. हो, तुमचं बरोबर आहे. तो पैलवान माझ्या लायकीचा अजिबात नाही. मी त्याला सोडून आजपासून तुमच्यासोबत राहीन. तिच्या शब्दांनी राजाला पटते आणि तो तिच्यासोबत आत जातो. घराच्या अंगणात त्या पैलवानाच्या पत्नीने कच्च्या सुती कापडाचा बिछाना तयार करून तो विहिरीवर ठेवला होता आणि त्यावर एक मखमली चादर पसरली होती. त्याच पलंगाकडे बोट दाखवत पैलवानाची पत्नी राजाला म्हणाली, महाराज, तुम्ही या पलंगावर बसा. आणि राजा त्या खाटेवर बसतो. तेव्हा खाट तुटते आणि राजा थेट विहिरीत पडतो आणि त्याला खूप दुखापत होते. महाराजांच्या विहिरीत पडताच पैलवानाची पत्नी मोठ्याने ओरडली. ती हसायला लागताना म्हणते, महाराज, आता तू या विहिरीतूनच राज्य करतोस. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटू लागले. हे काय झाले असावे? आता मी चार्मिकासारखा अडकलो आहे. इथे महाराज खाली पडतात आणि तिथे पैलवान आपल्या सासरच्या घरी आरामात आहे. तो तिथे आपला वेळ घालवत होता. 3-4 दिवस उलटून गेले तरी राजा दरबारात आला नाही. तेव्हा राजाला काय झाले असेल याबद्दल मंत्र्याला शंका येऊ लागली. राजा तर बऱ्याच काळापासून पैलवानाच्या पत्नीकडे गेला होता. तो तिथे काय करत असेल बरं? मी स्वतः जाऊन बघायला पाहिजे. असा विचार करून मंत्री पैलवानाच्या घराकडे निघाला. तो पैलवानाच्या दारापाशी पोहोचला. त्याने हाक मारली आणि पैलवानाची पत्नी बाहेर आली. त्याने बाहेर पाहिले तर राजाचा मंत्री तिथे उभा होता. ती म्हणाली, सांगा मंत्री महोदय, तुम्ही कसे आलात? मंत्री म्हणाले, मी महाराजांना भेटायला आलो आहे. ते 4 दिवसांपासून तुमच्या घरी थांबले आहेत. पैलवानाची पत्नी म्हणाली, ते ज्या दिवशी आले त्याच दिवशी निघून गेले. हे ऐकून मंत्र्याला वाटले, बरं झालं, राजा इथे नाही. आता मी तिला माझ्या मनातलं सांगू शकेन. असा विचार करून मंत्री म्हणाला, मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तो पैलवान जगणार नाही, कारण तो हिमालयाच्या जंगलात गेला आहे आणि तू इथे एकटी कशी राहणार? म्हणून माझ्यासोबत ये आणि मी तुला महाराजांच्या महालात घेऊन जातो.
जेव्हा पैलवानाच्या पत्नीने मंत्र्याचे शब्द ऐकले तेव्हा तिला मंत्र्याच्या हेतूविषयी चिंता वाटू लागली. तिला समजले. तिने पुन्हा डोकं वापरलं आणि म्हणाली, माझ्याबरोबर या. म्हणून पैलवानाच्या पत्नीने मंत्र्याला आत बोलवले आणि त्याला कच्च्या धाक्याने झाकलेल्या त्याच पलंगावर बसायला सांगितले. मंत्री आत येताच तो पलंगावर बसला असताना तो पलंग अचानक विहिरीत पडला आणि थेट राजावर येऊन आदळला. मंत्र्याला पाहून राजाने विचारले, मंत्री महोदय, तुम्ही इथे कसे आलात? मंत्र्याने उत्तर दिले, महाराज, आपण इथे कसे आलात? राजाने उत्तर दिले, मी त्या पैलवानाची पत्नी आहे. माझा गौरव झाला आहे. आता तुम्ही आलात त्यामुळे तर अधिकच आनंद झाला आहे. अशा प्रकारे राजा आणि मंत्री विहिरीत अडकले. 2 दिवसांनी सेनापतीला वाटले की राजाला शोधायला मंत्री सुद्धा पैलवानाच्या घरी गेला आहे. तो अजून परत आलेला नाही. त्याला काय झाले आहे, मी जाऊन बघायला हवे. तो त्या पैलवानाच्या बायकोकडे राहिला आहे का? ती तिथे काय करत असतील, कोण जाणे. असा विचार करून सेनापती देखील त्या पैलवानाच्या घरी गेला. संध्याकाळी जेव्हा सेनापती पैलवानाच्या घरी येतो तेव्हा तो सुद्धा पैलवानाच्या पत्नीच्या सुंदर रूपाने मोहित होतो. पैलवानाची पत्नी सुद्धा सेनापतीला आपल्या घरी आमंत्रित करते. तिने तिला त्याच पलंगावर बसवले. सेनापती पलंगावर बसताच तोही विहिरीत पडला, जिथे राजा आणि त्याचा मंत्री आधीच पडलेले होते. जेव्हा राजा आणि त्याच्या मंत्र्यांनी सेनापतीला पाहिले तेव्हा ते म्हणाले, सेनापती, तुम्ही सुद्धा इथे आलात? तो म्हणाला, महाराज, तुम्ही सुद्धा इथेच आहात. मी तुम्हालाच शोधत आलो होतो. राजाने उत्तर दिले, तू मला शोधून काढलंस, आता तुझं काम चालू ठेव. आपण हे काय करून बसलो आहोत? असा विचार करून त्याच्या मनात येऊ लागला. तो त्या पैलवानाची पत्नी मिळवण्यासाठी आला होता, पण त्याऐवजी त्याचा स्वतःचा जीव धोक्यात आला होता. एके दिवशी राजाच्या पोलीस प्रमुखाला वाटले, महाराज, आपले मंत्री आणि सेनापती अजून का आले नाहीत? हे मी जाऊन बघायला हवे. कोणाच ठाऊक पैलवानाच्या बायकोकडे जाणारा माणूस परत का येत नाही? तिथे लोक काय करत आहेत ते मी जाऊन बघतो. हा विचार मनात ठेवून पोलीस इन्स्पेक्टर देखील त्या पैलवानाच्या घराकडे निघाले. पोलीस निरीक्षकही त्या विहिरीपाशी पोहोचले, जिथे राजा, मंत्री आणि सेनापती आधीच बसले होते. हे पाहून राजा म्हणाला, कोतवालजी, तुम्ही सुद्धा इथे आलात? पोलीस अधिकाऱ्यांनी विचारले, साहेब, तुम्ही इथे काय करत आहात? राजाने उत्तर दिले, तुम्ही जे करायला आला आहात तेच मी करत आहे. आता आहे तिथेच थांबा. मित्रांनो, 100 फूट खोल विहिरीत पडणे मृत्यूचे लक्षण मानले जाते. सर्वजण गंभीर जखमी झाले होते. काही जण अपंग झाले होते, काही जण पांगळे झाले होते, काहींच्या चेहऱ्याला इजा झाली होती, काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती. ते जगू शकतील म्हणून पैलवानाची पत्नी दोरीच्या साह्याने त्यांच्यासाठी थोडे अन्न आणि पाणी सुद्धा देत असे. अशा प्रकारे राजा आणि त्याचे साथीदार सुमारे 15 दिवस विहिरीत पडून राहिले. आता ते चौघेही आजारी पडू लागले. राजा तिथून कसे सुटावे याचा विचार करू लागला. तो खूप दुःखी झाला होता. पैलवानाच्या पत्नीची विनवणी करून तो क्षमा मागून कसे तरी इथून बाहेर पडावे अशी त्यांना आपापसात चर्चा केली. नंतर आम्ही त्याला त्याच्या कृत्याबद्दल नक्कीच शिक्षा देऊ, तो म्हणाला. हा विचार मनात ठेवून राजाने पैलवानाच्या पत्नीला हाक मारली. कृपया आम्हाला माफ करा आणि आम्हाला जाऊ द्या, असे म्हणत तो माफी मागू लागला. पैलवानाची पत्नी हिला माहीत होते की जर त्यांना असे जाऊ दिले तर हे लोक नक्कीच सूड घेतील आणि आमचे शिरच्छेद करतील. ते आयुष्य कठीण करतील. म्हणून तिने एक नवीन योजना आखली आणि राजाला सांगितले, महाराज, मी तुम्हाला बाहेर काढीन आणि राजवाड्यात जाऊ देईन, पण माझी एक अट आहे. जसे मी तुम्हाला इथून पाठवताच तुम्ही निघाल. महाराजा आणि त्यांचे साथीदार त्यांची अट मान्य करतात. मग पैलवानाची पत्नी म्हणते, ठीक आहे, तर आणखी 2 दिवस थांबा. 3ऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला तुमच्या महालात मी स्वतः पाठवून देईन. हे ऐकून राजा आणि त्यांचे साथीदार फार आनंदित झाले. दरम्यान पैलवानाच्या पत्नीने तिची मुले आणि तिच्या दिराच्या मुलांना काही पक्ष्यांची पिसे गोळा करायला सांगितले. सर्व पक्ष्यांची शक्य तितकी पिसे गोळा करा आणि एक खोली त्या पिसांनी भरा. तिची मुले आणि तिच्या 3 धीरांची मुले अगदी लहान होती. त्यांनी अवघ्या 2 दिवसात खोली पिसांनी भरली. जेव्हा 3रा दिवस उजाडला तेव्हा त्या पैलवानाच्या पत्नीने तिला आणि तिच्या धीराच्या मुलांना बोलावून 2 क्विंटल डांबराची व्यवस्था करायला सांगितले. अशा प्रकारे डांबराची व्यवस्था करण्यात आली. मग ते तापवण्यात आले. ते पातळ झाल्यावर थंड होऊ दिले. ते झाल्यावर त्याने ते एका मोठ्या पातेल्यात ठेवले. त्यानंतर पैलवानाच्या पत्नीने तिच्या 3 धीरांच्या आणि सर्व मुलांच्या मदतीने विहिरीत एक जाड दोरी फेकून सर्वप्रथम महाराजांना बाहेर खेचले आणि राजाला कढईतील द्रवात डुबकी मारून नंतर खोलीत जाऊन झोपायला सांगितले. राजा आधीच अर्धमेला झाला होता, म्हणून त्याने शांतपैकी पैलवानाच्या पत्नीच्या ऐकल्याने तो डांबरावर झोपला. त्याने ओसंडून वाहणाऱ्या कढईत उडी मारली आणि पक्ष्यांच्या पिसांनी भरलेल्या शेजारच्या खोलीत आडवा झाला. त्याच्या शरीरावर असलेल्या डांबरामुळे तो पक्ष्यांचा पिसांमध्ये आडवा होताच पिसे त्याच्या संपूर्ण शरीराला चिकटले. त्याचप्रमाणे एक एक करून सर्व 4 विहिरीतून काढलेले आणि डांबराने माखलेले त्यांना आंघोळ घातल्यानंतर पंख लावून त्यांना खोलीत पाठवण्यात आले आणि झोपवण्यात आले. प्रथम डांबर बुडवल्यामुळे काळे झाले होते
आणि आता त्यांच्या पक्ष्यांची पिसे सुद्धा शरीराला चिकटली होती. आता तो एका विचित्र प्राण्यासारखा दिसू लागले होते. विहिरीत पडल्यामुळे ते आधीच जखमी होते आणि त्यांची प्रकृती खालवली, ज्यामुळे तो प्रतिकार करण्याच्या स्थितीत नव्हता. पण माझ्या मनात असा विचार येत होता की तुम्ही इथून निघाल्यावर राजवाड्यात जा. यानंतर त्या पैलवानाच्या बायकोला असा धडा शिकवेन की आयुष्यभर लक्षात राहील. दरम्यान पैलवानच्या पत्नीने तिच्या आईवडिलांना निरोप पाठवून पतीला परत बोलावले. जेव्हा पैलवान घरी परतला तेव्हा त्याची पत्नी म्हणाली, बघा, मी प्राण्यांशिवाय 4 देवदूतांची व्यवस्था केली आहे. ते 4ही देवदूत खोलीत आहेत. पैलवानाने पाहिले की खोलीत 4 विचित्र प्राणी बसले आहेत. ते माणसांसारखे दिसत होते, पण त्यांची शरीर काळी होती आणि विविध रंगांच्या पिसांनी झाकलेली होती. त्या 4 प्राण्यांकडे पाहून पैलवान अतिशय आनंदित होतो. पैलवानाची पत्नी म्हणते, त्यांना दोरीने बांधून राजवाड्यात घेऊन जा. ते इतके साधे आहेत की शांतपणे जातील, पण वाटेत जर त्यांच्यापैकी कोणी गोंधळ घातला तर त्यांना चोप दिला जाईल. सोबत एक जाड काठी आणायला हवी. तो पैलवान आनंदित होऊन त्या चौघांच्या गळ्यात दोर टाकतो आणि हातात एक जाड काठी धरून त्यांना राजवाड्याकडे घेऊन जातो. ते बिचारे आधीच लंगडे आणि वाईट अवस्थेत होते आणि त्यांना पैलवानाकडून मार खाण्याची भीती वाटत होती. म्हणून ते चौघेही गुपचूप राजवाड्याच्या दिशेने चालू लागले. पैलवान राजाला राजवाड्यापर्यंत घेऊन गेला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. पैलवानाने विचार केला, आता तर संध्याकाळ झाली आहे. महाराज त्यांच्या शयन कक्षात गेले असतील, म्हणजे उद्या सकाळीच महाराजांसमोर सादर करीन. असा विचार करून त्या पैलवानाने त्या चौघांना एकत्र आणले. त्यांना कपाटातून कोंडून निघून जातो आणि तो झोपतो. आता राजा, मंत्री आणि पोलीस निरीक्षक सेनापती विचार करू लागला, जर त्या काळी पैलवानाने आम्हाला सकाळी दरबारात हजर केले तर राणी आमचे तेल काढून घेईल, कारण तिलाही राजमातेला बरे करण्याची घाई झाली होती. राजपुरोहित तर उद्याच आमचे तेल काढून घेतील. याचा अर्थ आपला मृत्यू निश्चित आहे. जर आपल्याला कोणी ओळखले तर संपूर्ण शहरात आपली थट्टा केली जाईल. म्हणून लवकर काहीतरी करा. अचानक राजा म्हणाला, या खोलीतून आमच्या शयनकक्षाकडे एक गुप्त बोगदा जातो. तुम्ही चौघांना हा दगड उचला आणि मला बोगद्यात खाली उतरवा. त्या चौघांनी मोठ्या ताकदीने तो दगड उचलला आणि राजाला बोगद्यातून खाली उतरवले. राजा बोगद्यातून आपल्या खोलीत गेला. ते शयनकक्षात पोहोचले. राजा राजवाड्यात गेला आणि त्याने हाक मारली आणि जेव्हा राणी बाहेर आली आणि तिने राजाला पाहिले तेव्हा ती भयभीत झाली. राजाचे रूप विचित्र होते. त्याचे शरीर पिसाने झाकलेले होते. त्याने यापूर्वी कधीही प्राणी किंवा माणूस पाहिला नव्हता. राणी किंचाळली. तिचा आवाज ऐकून नौकर, गुलाम आणि काही सैनिक तिथे जमले. त्यांनी मिळून राजाला बेदम मारहाण केली. ते ओरडले, त्याला मारा, त्याला ठार करा. इथे कोणताही प्राणी घुसला आहे. राजा ओरडत होता, मला मारू नका, मी तुमचा राजा आहे. पण कोणीही ऐकत नव्हते. मारहाणीनंतर राणीने राजाचा आवाज ओळखला. मग राणीने सर्व नोकरांना खोलीत परत पाठवले आणि राजाला विचारले, जर तुम्ही माझे राजे असाल तर तुम्हाला काय झाले आहे? तुम्ही कोणता वेश धारण केला आहे? राजाने उत्तर दिले, आधी शांत व्हा आणि मला गुपचूप स्नानगृहात घेऊन जा आणि मला पटकन रॉकेलने स्नान घाला. राणीने आपल्या सेवकाला थोडे रॉकेल आणण्याची आज्ञा दिली आणि राजाला त्यात स्नान घालण्यात आले. त्यामुळे राजाच्या शरीरावरील डांबर निघून गेले आणि राजा आपल्या मूळ रूपात परत येतो. त्या रात्री तो आपल्या राजवाड्यात आरामात झोपतो आणि सकाळी आपले राजेशाही कपडे घालून दरबारात बसतो. जेव्हा सकाळ होते आणि पैलवान जागा होतो तेव्हा तो सर्वात आधी या कोठडीत जातो. पैलवान कोठडीत शिरताच त्याच्या लक्षात आले की 4 हूर बिलासांपैकी एक गायब होता. त्यामुळे फक्त 3च हूर बिलास उरले होते. आता त्याने एक काठी घेतली आणि त्यांना मारायला सुरुवात केली. तो विचारू लागला, एकाचे नाव सांगा, त्यांच्यापैकी एक कुठे गेली आहे, असे तो विचारू लागला. तिघेही म्हणाल्या, बघा दादा, मला मारू नका, आम्ही तुम्हाला सर्व काही सांगू. पैलवान म्हणाला, मला लवकर सांगा, कारण जर राजाने आमच्याशिवाय 3 हुरींना पाहिले तर तो आम्हाला फाशी देईल. तिघेही म्हणाले, जेव्हा राजा तुम्हाला विचारेल की चौथा कुठे आहे तेव्हा त्याला सांगा, आम्हाला सर्व काही माहीत आहे. तुम्ही अधिक चौकशी केल्यास आम्ही तुमचा पर्दाफाश करू. मग राजाला समजेल आणि तो तुम्हाला काही बोलणार नाही. हे ऐकून पैलवान प्रसन्न होतो. तो त्या तिघांना राजाच्या दरबारात आणतो. त्यांना पाहून संपूर्ण दरबार आश्चर्यचकित होतो. दरबारी हसतात आणि विचार करतात, हे खरोखरच विचित्र प्राणी आहेत. आम्ही यापूर्वी असे काही पाहिले नाही. पैलवानाने ते 3 देवदूत राजाच्या हवाली केले. त्यांना पाहून राजा म्हणाला, अरे पैलवान, मी तुझ्याकडे 4 देवदूत मागितले होते, पण हे तर फक्त 3च आहेत. पहिला कुठे आहे? मी तुला आत्ताच्या आता फाशी देईन. पैलवान म्हणाला, महाराज, जर तुम्ही जास्त बोललात तर मी तुमची गुपिते उघड करून सर्वांना सांगेन. पैलवानाकडून हे ऐकून राजाला वाटू लागले की कदाचित त्याने सर्व काही शोधून काढले आहे. जर त्याने मला उघड केले तर मी कुठेही तोंड टाकू शकणार नाही. राजाने त्या तिघांना गुपचूप त्यांच्या घरी पाठवले आणि त्यांना पटकन स्नान करून स्वच्छ होऊन परत यायला सांगितले.
ते तिघे आपल्याला घरी गेले आणि स्वच्छ होण्यासाठी रॉकेलने स्नान केले. त्यानंतर ते त्यांच्या राजेशाही वस्त्रांमध्ये परतले. न्यायालयाचे कामकाज थांबवून ते चौघे आपापसात विचार करू लागले. जर आपल्याला त्या पैलवानाच्या पत्नीची इच्छा नसती तर कदाचित आपल्या बाबतीत हे घडले नसते. आता आपण याबद्दल कोणालाही सांगू शकत नाही. जरी आपण त्या पैलवानावर आणि त्याच्या पत्नीवर सूड घेण्याचा प्रयत्न केला तर राणीला हे कळू शकते आणि तीही गोष्ट संपूर्ण शहरात पसरवू शकते. म्हणून हे रहस्य गुप्तच ठेवले पाहिजे. म्हणून त्याने पैलवानाला काही न सांगता आनंदाने राजासाठी काम करणे सुरू ठेवले. मित्रांनो, या कथेचा उद्देश तुम्हाला ही आठवण करून देणे आहे की दुसऱ्याच्या पत्नीचं किंवा संपत्तीच्या मागे धावू नका. जर तुम्ही तसे केले तर तुमचा नाश होईल. तुम्हाला पटवून द्यावे लागेल. असे म्हटले जाते की हे 4 लोक दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि संपत्तीकडे पाहून नेहमी आपले हेतू भ्रष्ट करतात. म्हणून त्यांना कधीही आपल्या वर्तुळात आणू नका. क्रमांक 1, जे कामवासनाधार आणि लोभी आहेत आणि ज्यांनी कधीही धर्मग्रंथ वाचलेले नाहीत. दुसरे म्हणजे ज्यांनी कोणालाही आपला आदर्श मानले नाही. तिसरे म्हणजे जे धर्माबद्दल अनविज्ञ आहेत. चौथे म्हणजे ज्यांचे मन चंचल आहे आणि ज्यांना देवाचे भय नाही. असे लोक नेहमी इतरांना तुच्छ लेखतात. भिक्षू पुढे म्हणाले, तुमच्या आयुष्यात कोणत्याही स्त्रीवर कधीही विश्वास ठेवू नका. स्त्रीचे मन आणि हृदय अदम्य असते. आपले स्वार्थ साधण्यासाठी ती कोणत्याही मार्गाचा अवलंब करेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.